आपण पाहिलं 100+ करताना आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहिलं जय बजरंग वैजापूर संघाला सुद्धा अगदी आपण पाहिलं की याही संघाने 100+ केले आहे. त्यामुळे ही मॅच रंगणार आहे. विकासचा पहिला चेंडू असेल रवी आहिरेसाठी. पहिला चेंडू इथे अगदी आपण पाहतोय दूरवरचा चेंडू छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरचा सूर अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. एक जबरदस्त झेल होताना पाहायला मिळालाय. शून्यावर पहिला फलंदाज गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. विकास पवारला पहिल्या चेंडूवरती मिळालेलं यश अगदी आपण पाहतोय. रवी आहिरे बराचसा दूरवरचा चेंडू छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर यष्टीरक्षकाने मारलेला सूर आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं आणि नाराज होत मैदानाच्या बाहेर येतोय तो रवी आहिरे की काय जात आहे की अंदर की मत छोडो और बाहेर की मत छेडो. आणि तीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये झाली की मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं उजवटीच्या बराचसा बाहेरचा चेंडू छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम इथे भोगावा लागला. रवी आहिरे अगोदरच्या मॅचमधला सुपरस्टार हिरो इथे 0वरती बाद होताना पाहायला मिळाला. निबाटर मैदानाच्या आतमध्ये असेल आता अमोल गागरे. यावेळेस मिड विकेटला चेंडू खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर आरामात या दरम्यान जी मिळणार आहे. एका धावसंख्येनंतर संघाच्या खात्याला झालेली सुरुवात आहे आणि धावसंख्येला सुरुवात झाल्यानंतर धापलकरती धावसंख्या आहे. सुरुवातीला फलंदाजी करत असताना साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी संघ 1-1. स्ट्राईकला आता मुबीन शेखला आपण पाहू. यावेळेस अगदी आपण पाहिले तिथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, गुड थ्रो, चांगली फिके सुद्धा आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळाली. साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी वर्सेस जय बजरंग वैजापूर ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. जिंकणारा संघ या स्पर्धेच्या बक्षीस फेरी जाताना पाहायला मिळेल. विशेष म्हणजे जिंकणारा संघ इथे इथं अगदी आपण पाहतोय चेंडू जर पाहिला गेला तर खूप दूरवरून खेळायचा प्रयत्न केला गेला. अजून एक परत एकदा चेंडू खूप जोरदार फिरवला आहे. बॅटवरती आला नाहीये. डॉटबॉल येताना पाहायला मिळेल. एक धाव आहे धापलकरती. एक बाद एक ही धावसंख्या सुरुवातीला साई सिटी वॉरियर्स शिर्डी संघाची. परत एकदा आपण पाहतोय खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती. पहिलं षटक संपलं. धावप्रकरती धावसंख्या 1-1. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. आपण पाहिलं जय बजरंग वैजापूर या टीममध्ये जर आपण पाहिलं तर विकास पवार, अल्ताफ शेख, रमेश शिराळे, अंकुश शिकडे सर, त्याचबरोबर समीर जोंदळे, रमेश धोंडे, राहुल जाधव, अमोल साळवे, मंगेश राशीनकर, त्यानंतर प्रदीप माळवे, अजय गायकवाड, ही सगळी खेळाडूंची यादी आहे या संघामध्ये जर आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने साई सिद्धी वॉरियर्स या संघामध्ये आपण पाहिलं तर रणजित फराटे आहे, त्यानंतर सुनोळ, अनिकेत काळे, मुबीन शेख, समीर शेख, श्रीकांत चौधरी, त्यानंतर अमोल गागरे, अमोल कुदळे, दीपक पवार, रवी आहिरे, फिरोज पठाण. खूप मोठी यादी आहे. यावेळेस अमोल गागरेसाठी चेंडू होता. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आला आहे. तो गोलंदाज अल्ताफ संघाचा संघनायक. बऱ्याच वेळा इथून पाठीमागे अल्ताफला आपण पहिल्या षटकासाठी पाहतो होतो.
आणि या बाजूने गोलंदाजी करताना विकास पवारला पाहिजे, परंतु यावेळेस विकास पवार पलीकडच्या बाजूने गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. आणि अल्ताफ या बाजूने होती गोलंदाजी करताना पाहतोय, तिथे शतरक्षक दूरवरती चेंडू पोचत्या सीमारच्या बाहेर, खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. खूप दूरवरती हा षटकार दूरवरती षटकार येताना पाहायला मिळालाय. या डावातला पहिला षटकार आहे. परत एकदा इथे अमोल गागरेच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. राजा माणूस हा दिलदार लख धावा फलकावरती धावा संख्या जर अगदी आपण पाहिली तर ती पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळाले. ती असेल आता 11 धावा एकाड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 चालू असताना यावेळेस समोरच्या बाजूला अमोल गागरेच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. परत एकदा येतोय कडकडीत षटकार. 6 रन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापलक वाढे. धापलकर धावा संख्या 17 धावा. रवी आहिरे सर, रवी आहिरे. रवी, हा ओके, तेवढंच, थँक्यू. रिवाचा प्रयत्न होता. या दरम्यान अगदी आपण पाहतोय तिथे चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय. शांत वातावरण आहे. अमोल गागरेन थोडंसं अशांत या दरम्यान जे केलेलं आहे, एक जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळते अमोल गागरे याची. 17 धावा धावपल करतील. सर्वच्या सर्व धावा अमोलच्या आहेत. परत एकदा बिग हिट समोरच्या बाजूला, एक टप्पा खात. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने सुद्धा अगदी आपण पाहिलं तर षटकाची सुद्धा समाप्ती झाली. आणि षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या जर आता आपण पाहिली तर ती असेल 21 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये. 21 लॉस ऑफ 1. ही पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. षटक क्रमांक जर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी 2 संपले गेले. रवी आयरेची विकेट 0वरती आली होती, पण तिथून पुढे अमोल गागरे जसा मैदानाच्या आतमध्ये आला, अमोलने एक बहारदार कामगिरी केली असं म्हणतरी हरकत नाही आहे. 21 धावा धापलकरती आपण ज्या पाहतोय या सगळ्याच्या सगळ्या धावा इथे अमोल गागरेच्यात. प्रदीप माळवेच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. पाहूया प्रदीप माळवे इथे गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक अफलातून गोलंदाजी प्रदीप माळवे यांची आपण नेहमी पाहतो. या मॅचमध्ये त्यांच्याकडून सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि त्या अपेक्षा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातात हे पाहायला मजा येणार आहे. पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी कशा प्रकारे ह्या अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहेत. यावेळेस मात्र चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर आहे. अजून एक मोठा फटका येतोय. वाघांची दहाड, फोडलाय पहाड. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. प्रदीप माळवेचं स्वागत केलंय मोबीनने. या ठिकाणी आल्या आल्या षटकार खेळला गेला. आक्रमण निश्चितप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या माध्यमातून जे दाखवण्यात आलेले आहे.
दूरवरती अगदी आपण पाहतोय तो चेंडू पोचला गेला होता. थोडीशी चर्चा सुद्धा अगदी आपण पाहतोय पंचांच्या बरोबर होताना सुद्धा पाहायला मिळाली. मोबिन शेख पहिले 4 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती. 4 चेंडू अगदी तरसला होता. धावसंख्या बनवण्यासाठी, पण त्यानंतर अगदी आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये जसा प्रदीप माळवे आला, पहिला चेंडू मैदानाच्या बाहेर खेळत षटकाराने मात्र मोबिनने आपलं खातं खोललं गेलं. आता जर अगदी आपण पाहिलं तर पुढचा चेंडू डॉट येतोय. धावलगती धावसंख्या 27 एक गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं चालू असताना 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे 27व्या गड्याच्या मोबदल्यात. इथे अगदी आपण पाहतो इष्टराखून थोडीशी चूक होताना पाहायला मिळते. तिथे क्षेत्ररक्षक अंकुश शेकडे चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. एक धाव आली आहे. धाप्रकार धावसंख्या 28. सनी भाऊ राजपूत आणि त्याचबरोबर उज्जूबाई शेख यांच्या मालिकेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जे बजरंग वैजापूर, त्याचबरोबर अगदी आपण पाहिलं साई सिद्धी वॉरियर्स या संघाकडे जर अगदी आपण पाहिलं तर संघ मालक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नगरसेवक धनराज कोटे पाटील आणि अरविंद कोटे पाटील यांच्या मालकीचा असणारा संघ या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. यावेळेस परत एकदा इथे स्क्वेअर लेगला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर खेळलाय. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहिलं धावफलक वाढलाय आणि धावफलकाची धावसंख्या जर आपण पाहिली तर ती असेल आता 32 धावा. अमोल गागरे पोहोचल्या 25 धावसंख्येवरती. धावफलक हळूहळू अगदी आपण पाहतोय मोठ्या धावसंख्येकडे आगमन होताना पाहायला मिळते. यावेळेस चेंडू येऊ दिला, त्यानंतर चेंडू कव्हरच्या दिशेने मैदानाच्या बाहेर पाठवलाय. 4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धावफलक वाढलाय. 36 वरती धावफलक आहे. चेंडू येऊ दिला होता, त्यानंतर अगदी ठरवलं कुठल्या बाजूला खेळायचं. एक चांगला फटका निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो अमोल गागरेच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेला आहे. जिंकणारा संघ या स्पर्धेच्या क्वालिफाय 1 मध्ये जाताना पाहायला मिळेल. प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा खोलपट टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव तर येणारे पायाच्या सने चेंडू कव्हर केलाय. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना दुसरी सुद्धा धाव आली. 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलकावरती धावसंख्या 38 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 संपलं. 3 ओव्हर कंप्लीट. 1 बाद 38. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. आपण पाहतोय आपल्या युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 2 लाख रुपयाचं प्राइज आणि विजेत्या संघ मालकासाठी असणारे रॉयल एनफील्ड बुलेट यासाठी योगदान माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहिल्यानगर आणि माझे खासदार आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून ही बक्षीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस 1 लाख रुपयाचं. त्यासाठी सौभाग्यवती जयश्रीताई विष्णुपंत थोरात नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून ही रोख रक्कम आहे. तर संघ मालकासाठी स्प्लेंडर बाईक आहे आदरणीय अभयराजे शेळके पाटील अर्थात अभयभैया उपनगराध्यक्ष शिर्डीनगर परिषद यांच्या माध्यमातून ही स्प्लेंडर बाईक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मंगेश राशीनकर आले गोलंदाजी मार्कवरती. 3 ओव्हर कंप्लीट झाल्यात. धावफलकाची धावसंख्या जी आहे ती 38 धावा आहेत. साई सिटी वॉरियर्स सुरुवातीला फलंदाजी करत असताना पाहूया क्षेत्ररक्षणाला बराचसा बदल या ठिकाणी जो केला जातोय. खूप चांगला चेंडू होता. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय पंचाकडे अपील आणि फलंदाजाला परतावा लागेल. एष्ट्या उखडल्या, घर सोडलं गेलं, घरावरती बुलडोजर फिरला. बॅट आउट. फलंदाज बाद. एक और टपका.
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले गेले तर नगरसेवक सचिन भाऊ गायकवाड आणि राजवाडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय नितीन भाऊ धिवर यांच्या वतीने फलंदाजाला मिळणारे तब्बल 1100 रुपये. प्रसादजी लोढा यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस. पक्ष्यांची खैरात निश्चितप्रमाणे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आता आपल्याला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये इथे रणजित आणि त्याच्या जोडीला असणारा फलंदाज अमोल गागरे इथे कशा प्रकारची कराबात करा. रणजितवरती जबाबदारी वाढली गेलेली आता. रणजितला माहिती आहे आता इथून पुढची जी काही षटकं बाकी राहिले 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. उर्वरित 17 चेंडू या डावातले बाकी राहिलेत. मंगेश राशिंगरला पहिल्या चेंडूवरती यश मिळताना पाहायला मिळालं आणि मंगेश राशिंगर अगदी आपण म्हणतो की याला खूप धावा येतील किंवा काय, पण या गोलंदाजाला जेवढ्या धावा आपण म्हणतो तेवढ्या धावा अजून आलेल्या आहे. खूप चिवट गोलंदाज या. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना नेहमी लांब ठेवतो, मोठमोठे फटके मात्र खेळून देत नाही. असा असणारा हा मंगेश राशिनकर आणि समोर आता रणजित आहे. त्यामुळे ही फाईट, ही ठसन, हे युद्ध पाहिला खूप मजा आहे. ही लढाई पाहिला मजा आहे, ही कुस्ती पाहिला मजा आहे. पण या युद्धात कोण जिंकणार पाहिजे? मंगेश राशिनकर वर्सेस रणजित फराटे. परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय, अचूक टप्प्याचा मारा. डॉट बॉल येताना आपल्याला बाळमध्ये 38 वरती दापले की 2 गड्यांच्या मोबदल्यात. हे दोन्ही संघ जे आहेत पहिल्या मॅचमध्ये 100 प्लस धावा पहिल्या दोन्ही मॅच आम्ही ज्या पाहिल्यात या दरम्यान अगदी आपण पाहतो क्षेत्ररक्षक खूप चांगले झाले. 1 धावा आली आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, परंतु नंतरचा अगदी नकार पाहायला मिळालाय. एका धावसंख्येने रणजित इथं खातं खोलताना पाहायला मिळालाय. 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 3.3 षटकांचा खेळ दरम्यान संपताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जबरदस्त वैजापूर संघाने टॉस जिंकला, सुरुवातीला क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचं निमंत्रण दिलं साई सिद्धे वॉरियर्स या संघाला. एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल आता, यावेळेस विकेट केलाय अमोल गागरेच्या बॅट मधून आलाय चेंडू, सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. अमोल गागरेच्या बॅट मधून आलेला सूर्यप्रकाशचा षटकार अगदी आपण पाहिलाय. धापरकरची धावसंख्या वेगाने पुढे गेली. टोटल स्कोर जर आपण पाहिला तर तो असेल आता 45. यावेळेचा चेंडू हवे तिथं पाहिजे. यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली पोहोचला, झेल अमोल सळवेने घेतलाय आणि अमोल गागरेला मात्र परतावा लागेल. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. अमोल गागरे बाद झाला तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळणार आहे तो असेल इथे अनिकेत काळे. अनिकेत काळेचा इतिहास खूप मोठा आहे. सातत्याने अगदी आपण पाहतोय मागच्या 1-2 महिन्यामध्ये एक व्हिडिओ क्लिप्स खूप व्हायरल झाली होती. लागोपाठचे 3 षटकार मारा जर संघाला विजय मिळवून दिला तर सोन्याची अंगठी हे बक्षीस होतं. आणि बाबळेश्वरच्या मैदानावरती याच अनिकेत काळेने लागोपाठचे 3 षटकार खेळत सामना जिंकवला होता आणि त्याच अनिकेत काळेची ती व्हिडिओ क्लिप सगळ्या महाराष्ट्रभर व्हायरल होताना पाहायला मिळाली होती. आहे तिथेच अगदी सोन्याची ती अंगठी काढून अनिकेत काळेला मात्र बहाल केली होती. परंतु इथे मंगेश राशिनकर कशा प्रकारची कामगिरी करतोय त्याच्या विरोधात पाहायचं आहे. इथे डॉट बॉल आलाय. षटकाची झाली आहे समाप्ती. 4 ओव्हर कंप्लीट, 3 बाद 45. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे.
इथं जर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हर कंप्लीट झाल्या. टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर असेल 45, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता उर्वरित 2 षटकं या दरम्यान जे बाकी राहिलेत, स्लॉग ओव्हर ज्याला म्हणतात, ज्या षटकांमध्ये आक्रमण खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं, अशा असताना मात्र ह्या 2 ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत साई सिद्धी वॉरियर्स या संघाकडून ते आपल्याला पाहिजे. 4 मिनिट आणि 50 सेकंद तुमच्याकडे बाकी आहेत हे षटक टाकण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्कवरती विकास पवार, ज्याने पहिल्या षटकात फक्त 1 धाव आणि रवी आयरेची विकेट घेतली होती. यावेळेचा चेंडू हवेत होता, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय दुहेरी धाव. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणं गरजेचं होतं. विकास पवार सातत्याने तीच चर्चा करतोय, चेंडूवरती येणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला नाही. 2 धावा आल्यात. प्रकार धावसंख्या 47, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज संख्या गोलंदाज मार्कवरती विकास. रणजित फराडेला आज खूप मोठी करामात करावी लागणार आहे. यावेळेचा चेंडू हवेत आणि तिथे झेल. रणजित फराडेला मात्र परतावा लागेल. बॅटर आउट, बॅक टू डग आउट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. रणजित फराडेची सुद्धा विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि प्रदीप बाळवे येतोय तिथे क्षेत्ररक्षक. खूप चांगला झेल त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर आता रणजित फराटे याच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळेल, तो असेल श्रीकांत चौधरी. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नगरसेवक आदरणीय सचिनभाऊ गायकवाड आणि राजवाडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीनभाऊ दिवर यांच्या वतीने षटकार हॅट्रिकला 1100चं प्राईज या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते. 47 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या आता 10 चेंडू या दरम्यान जे बाकी राहिलेत या डावातले, या डावात इथून पुढे काय क्रमात करतोय आपल्याला पाहायचंय. तो मात्र श्रीकांत चौधरी आणि एका बाजूला अनिकेत काळे. विकास तयार आहे. हलक्यातून चेंडू अगदी आपण पाहतोय ढकललाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय, तिथे क्षेत्ररक्षक थोडीशी चूक होताना पाहिल्या मिळेल. मंगेश मला वाटतं राशिंगर होता तिथे आणि 2 धावसंख्येने धाबलक 49 4 गाड्यांच्या मोबदल्यात. तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. हे दोन्ही संघ म्हणजे ज्यावेळेस टॉस होण्याच्या अगोदर प्रेक्षक चर्चा करत असतील की आता कदाचित जो संघ टॉस जिंकेल तो फलंदाजीच घेईल, कारण 100 प्लस दोन्ही संघाने केल्या होत्या आणि त्याचा पाठलाग झाला नव्हता. परंतु इथे जर अगदी आपण पाहिलं तर टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर सुरुवातीला क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. जय बजरंग भाईजा अपर संघाने. साई सिद्धी वॉरियर्स संघाचं अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 50 धावा. शेवटचे 8 या डावातले शेवटचे 8 चेंडू या दरम्यान जे बाकी आहेत. सुपर 8च्या लढती अगदी आपण पाहतोय ज्या चालू झाल्यात. यावेळेस हलक्या हाताने चेंडू अगदी आपण पाहतोय ढकलला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक उशिरा चेंडूवरती येतोय असं दिसता क्षणी दिन दहाडे चोरी. एवढ्या सगळ्या प्रेक्षकांसमोर 2 धावा चोरल्या आहेत. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं. त्याचा परिणाम एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये झाले. 52 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा उजव्या बाजूला झेपवलाय प्रदीप माळवे. तिथं अगदी आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. 1 सिंगल आली आणि एका सिंगल झेरो पडे. षटकाची या ठिकाणी होईल समाप्ती. 5 ओव्हर कंप्लीट, 4 बाद 53. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 5 ओव्हर कंप्लीट झाल्यात आणि 5 ओव्हर कंप्लीट करत असताना 50 सेकंद राहिले होते. खूप जलदरित्या निश्चितप्रमाणे गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळाली.
आपल्याला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी इथून पुढे राहिलेल्या 6 चेंडूत करामत काय होणार आहे ते पाहिलं खूप मजा येईल. आणि हे आक्रमण या ठिकाणी कशा प्रकारे केले जाते. यावेळेस अनिकेत काळेच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचेल सरळ प्रेक्षक केलेले चेंडू जाऊन जो थांबलाय. षटकार चेरन फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा याच्या अगोदर 8 चेंडू टाकले गेले त्याच्या अगोदर षटकार होता. यावेळेस अगदी आपण पाहतोय पंचांचा इशारा येईल. नो बॉल आलाय. हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांकडून नो बॉलची एक रन. बिमर चेंडू निश्चितप्रमाणे पाहायला मिळालाय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय मंगेश राशीनकरचा चेंडू खराब होता. पुढचा चेंडू फ्रीट असेल. विकास पवार थोडासा कानमंत्र या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतोय मंगेश राशीनकरला. एक गोष्ट सातत्याने सांगत असे की भाई ये 5 गेंदे बहुत जिम्मेदारी से तुम्हें डालना पडेगा. हे 5 चेंडू खूप जबाबदारीने तुला टाकावे लागणार आहेत. 60 वरती धापले गे. पुढचा चेंडू फ्रीड असेल. मंगेश राशीनकर तयार आणि इथे चेंडू कव्हरला निश्चितप्रमाणे पोहोचलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथे 2 धावा. क्षेत्ररक्षण विकास त्या ठिकाणी करताना पाहायला मिळाला. धापा धावसंख्या असेल त्या ठिकाणी आता 62 लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचे 4 चेंडू या दरम्यान जे बाकी राहिलेत. साई सिद्धी वॉरियर्स किती मोठी धावसंख्या उभारणार आहे. कम से कम एक 70-75 धावा जर इथे जर झाल्या म्हणजे राहिलेल्या 4 चेंडूत अजून 12-15 धावा जर आल्या तर एक चांगली धावसंख्या फायटिंग स्कोर निश्चितप्रमाणे जे होणार आहे. पण त्यासाठी इथे मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाही आहे. पाहूया हो बॅट हातातून सटकली आहे. डॉटबॉलचा इशारा निश्चितप्रमाणे डॉटबॉल येताना पाहिल्या तर मिळालं आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय की हातातून जी बॅट सटकली गेली तर ग्रीपसुद्धा असताना सुद्धा अगदी आपण पाहतोय अँगलचं असताना सुद्धा बॅट हातातून सटकताना आपल्याला पाहायला मिळाली. ॲक्शन रिप्लेमध्ये ही गोष्ट आपण आवर्जून पाहूया. आणि विशेष म्हणजे हँडग्लोव्हसुद्धा हातातून निघून गेले होते. बॅट आणि ग्लोव्ह 1 टाईम आणि हेलिकॉप्टर शॉट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिला. यावेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. हेलिकॉप्टर शॉट निश्चितप्रमाणे पाहायला मिळालाय. यावेळेस इथे काय घडलंय पा. इथे चेंडू बॅटला लागला त्यानंतर थोडासा थांबला आणि सरळ ऑफस्ट्रिक घेतली गेली. बॅटर आउट. बॅक टू डाग आउट. क्लीन बोल्ट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. आपण पाहतोय ऑनस्क्रीन निश्चितच अनिकेत काळे गुडघाजमध्ये टेकवला होता. त्यानंतर अगदी आपण पाहिलं तिथे चेंडू हळूवारपणे एस्टनवरती जाताना पाहायला मिळालाय. पाहत राहिला अगदी चेंडूवरती. स्कोर जर अगदी आपण पाहिलं तर तो असेल 68. एक चेंडू बाकी राहिलाय. 5 विकेट आल्यात. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता समीर शेखला आपण या ठिकाणी पाहतोय आणि पाहायचं आहे समीर म्हणजे युवा शिर्डी ग्रामस्थांपैकी एक व्यक्ती आहे. हे मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजीसाठी आणि इथे खूप चांगला चेंडू मंगेश राशीनकरचा पाहायला मिळालाय आणि या षटकात पंधरा धावा
2 षटकाराच्या मदतीने निश्चितप्रमाणे खर्च करताना सुरुवात होतीये आणि फिरोजचा पहिला चेंडू असेल, समोर आहे अमोल साळवे. पहिला चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं ना पाहिल्यामध्ये. बेलापूर श्रीरामपूर या गावाला बिलॉंग करणारा फिरोज पठाण आहे. दुसऱ्या बाजूने जालन्याला बिलॉंग करणारा हा आयकॉन अमोल. या स्पर्धेमध्ये अर्धशतक सुद्धा आपण अमोल साळवेचं पाहिलेलं आहे. 2 अर्धशतक लागोपाठ. रिव्हर्सचा प्रयत्न होता, थोडासा मिस टाइम फटका पाहायला मिळाला. क्षेत्रक्षेत्राकडे तैनात. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. चला आपण टॉस करू. अमोल साळवेने आतापर्यंत 137 धावा या स्पर्धेमध्ये बनवलेल्या आहेत. SPL मध्ये पर्व 6 मध्ये आणि बेस्ट बॅटरच्या रेसमध्ये पण आहे असं म्हणू आपण. अर्थात आयकॉनच्या लिस्टमध्ये हे त्याचं नाव आहे. टॉस होतो यानंतरच्या सामन्याचा सनी मोहिनच्या शुभ हस्ते आणि टॉस संपन्न झाला. टॉस विन साई 11 शिर्डी ऑन द टॉस आणि चूज द बॉल फर्स्ट. थँक्यू. डगआउट कोणतं? ओके, उजव्या बाजूला. यावेळेस स्पर्धेचा खुलबट टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल 1 धाव परत एकदा जी मिळते. एका धावसंख्येने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 3 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. जय बजरंग वैजापूर. दोन्ही टीम पॉवरफुल आहेत. तुम्ही पाहा ना, मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना नेहमी वंचित ठेवण्याचं काम गोलंदाजाने केले. दोन्ही संघांमध्ये असणारे फलंदाज ताकदीचे आहेत, पण त्याहीपेक्षा गोलंदाजांची कामगिरी अतिशय अफलातून होताना पाहायला मिळालेली आहे. असे मात्र हे दोन्हीही टीम्स आहेत आणि आपलं अधिराज्य कशा प्रकारे गाजवत आहेत हे पाहायला मजा आहे. आणि इथे षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. चेरन न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी जे घेण्यात आलेली आहे चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय होतो आपल्याला पाहिजे. डिसिजन अजून पेंडिंग आहे. चेक केलं जाते. मैदानाच्या बाहेर डायरेक्ट टप्पा पडलाय की अगोदर टप्पा पडून मैदानाच्या बाहेर चेंडू गेलाय, चेक केलं जाते. थोडासा वेळ निश्चितप्रमाणे घेतला जातो, कारण प्रश्न षटकार चौकाराचा नाही आहे. प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा 2 धावसंख्येचा आहे. और जीतने के लिए 1 रन काफी होती. त्यामुळे इथं पाहिजे आहे की मैदानाच्या आतमध्ये निर्णय आलाय चौकार आहे.
सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. आणि या चौकाराच्या रूपाने दाखल करते धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती टोटल स्कोर आपल्याला जो पाहायला मिळेल तो असेल आता 7 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तिथे धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु दिलेला नकार आपल्याला पाहायला मिळालाय. आणि इथे षटकाची वेळ समाप्ती. पहिलं षटक संपलं. धाव करते धावसंख्या बिन बाद 7 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. इथे अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात तोडीस-तोड उत्तर आलेलं आहे. एक चौकार येऊन सुद्धा फिरोजने धावा फक्त 7 खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि आता उर्वरित जर चेंडू पाहिले तर 5 ओव्हर बाकी राहिलेत, अर्थात 30 चेंडू बाकी राहिलेत. आणि या 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 62 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात या दरम्यान रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाजी कोण मारतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला जे पाहायला मिळतंय. गोलंदाज असेल आता गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी सुन ओहाळ त्याला या ठिकाणी जे पाचारण करण्यात आलेले. हा सामना खूप महत्त्वाचा आहे दोन्ही टीम्ससाठी. आपली ताकद निश्चितप्रमाणे या ठिकाणी जी आजमवली जाते असं मध्ये हरकत नाही आहे. जबाबदारी कशा प्रकारे पार पाडली जाते ते आपल्याला पाहिजे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चषक आहे. महाराजांनी सुद्धा अडीअडचणीच्या कालखंडामध्ये आगेकूच खूप मोठ्या प्रमाणात या दरम्यान जी केली होती. गोलंदाज तयार. आणि इथे समोरच्या बाजूला षटकार आलाय. 6 रन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. यावेळेचा चेंडू हवेत आहे. पायचं क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झालाय सुंदर असा झेल आणि संपलाय अमोल सळव्यांचा खेळ. बॅटर आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. धाबरकती धावसंख्या 13 धावा. आणि 13 धावसंख्येवरती पहिली विकेट अमोलच्या रोपाने येताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता हे सेलिब्रेशन सुद्धा झाले. सोनू ओवळने आयकॉन अमोल सळवीची विकेट घेताना आपल्याला पाहायला मिळालाय. रणजित फराटे सुद्धा सातत्याने गोष्ट सांगत होता की लॉंगॉनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक जाणं गरजेचं राहील. मिड विकेट आणि लॉंगॉन असे 2 क्षेत्ररक्षक आपण 30 या सर्कलच्या बाहेर ठेवू. पण कव्हरला एक क्षेत्ररक्षक सुरुवातीला ठेवला आणि तिथेच अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खास करून एक षटकार सुद्धा येताना पाहायला मिळाला होता. सोनू तयार आहे. 13 वरती दाबलं एकड्याच्या मोबाईलमध्ये 28 चेंडू 56. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय खूप चांगला परंतु उजेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. असं वेळेचं सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं राहील. कारण फलंदाज सुद्धा बऱ्याच वेळा काय करतो की आपण एखादा फलंदाज बाद झाला दुसरा फलंदाज येण्यासाठी खूप सारा वेळ घेतला जातो. खेळपट्टीवरती दोन्ही फलंदाज चर्चा करतात. त्यानंतर स्ट्राईकला जाणार, सगळीकडे पाहणार, त्यानंतर उभा राहणार.
तुम्हाला सुद्धा टाईम लिमिट आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा एक सक्त ताकीद निश्चितप्रमाणे असणं हे गरजेचं राहणार आहे आणि सगळ्या टीमसाठी ही गोष्ट महत्त्वाची राहील. रिव्ह्यू घेतलाय पाहिजे आता फिल्डिंग टीम म्हणजे अर्थातच अगदी आपण पाहतो साई सिटी वॉरियर्स संघाने या ठिकाणी जो रिव्ह्यू घेतलेला आहे आणि तो रिव्ह्यू सक्सेस की अनसक्सेस ते मात्र तिसऱ्या पंचाचा निर्णय आल्यानंतर कळणार आहे आणि निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी, त्यामुळे रिव्ह्यू सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहतोय की सुनूचा हा चेंडू होता, त्यानंतर थोडासा शफल झाला बॅट्समन आणि फलंदाज शफल झाल्यानंतर दोन्ही लाईनच्या मधून चेंडू जाताना पाहायला मिळाला. आता मात्र पंचांना आता व्हाईट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 14 वरती धावले की कडेच्या मोबदल्यात गोलंदाज परत एकदा पडपाते सोनू ओव्हाळ. सोनू या दरम्यान अगदी पडपाते गोलंदाजी मार्कवरती समोरच्या बाजूला रमेश राळे. वेळ वाचणं गरजेचं राहील. 25 मिनिटाचा वेळ आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. गोलंदाज तयार. यावेळेस रमेशच्या बॅटमध्ये चेंडू अगदी आपण पाहतोय पोचला जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक वेगाने पुढे जाताना पाहायला मिळेल. धापरकर धावसंख्या 18 धावा आहेत आणि आता समीकरण 26 चेंडू 51 धावा. 26 गेंदे आना बाकी आहे. यावेळेस इथं पंचाकडे अपील खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि इथं आपल्याला पाहायचंय इथे निर्णय काय येणार आहे. दोन्ही पंच एकत्र आलेत. दोन्ही पंच एकमेकांकडे दिशा दाखवत पोचले गेलेत आता समोरासमोर आणि पाहायचंय निर्णय काय असणार आहे. आणि निर्णय आलाय OUT आउट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. हा चेंडू अगदी आपण पाहिलाय खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे अगदी आपण एकाच हाताने बॅट फिरले गेले. बॅटला चेंडू ब्रश झाला आणि यष्टीरक्षक अमोल गागरेच्या जसा हातात चेंडू पोहोचला खूप मोठं अपील होताना पाहायला मिळालं आणि पंचांना स्ट्रायकर पंचांना थोडीशी स्कुलिक पंचांशी थोडीशी चर्चा करावी लागली. त्यानंतर त्या चर्चेमधून उत्तर आलं इथे रमेश शिराळे परतावा लागेल. मोठी विकेट आली आहे. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. दोन बाद 18 धावा. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः विकास पवार. विकास मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. जिंकण्यासाठी खूप मोठी तडजोड मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. काय करामात होणार आहे आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. इथे सोनूचा हा चेंडू होता. खूप चांगला चेंडू. हलकंसं अपील सुद्धा केलं गेलं होतं. षटकाची या ठिकाणी झाली आहे समाप्ती. 2 ओव्हर कंप्लीट. 2 बाद 18 धावा. शेवटचे 24 चेंडू 51 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. या मॅचमध्ये जर अगदी आपण पाहिलं तर अमोल साळवेला आपण पाहिलं, अमोल गागरेला आपण पाहिलं, त्याचबरोबर अगदी आपण पाहिलं तर इथे अमोल कुदळेला आपण या ठिकाणी पाहणार आहे. अमोल राजपूत नावाचा खेळाडू निश्चितप्रमाणे या टीममध्ये 4 अमोल आहेत आणि 4ही अनमोल आहेत. रणजित निश्चितप्रमाणे गोलंदाजी मार्क होती आपल्याला जो पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रकाशजी गोंदकर पाटील उपस्थित झालेले आहेत.
विकी गोंदकर पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. रवी लांडगे साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. या सगळ्यांचं आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहरच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. त्याबरोबर या ठिकाणी नुकते ज्यांचं आगमन झाले ते नगरसेवक, शिर्डी नगर परिषद आणि सोसायटीचे विद्यमान संचालक आदरणीय नितीन पराजय कोदे पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून स्वागत आहे. सुख भूल देणे घेणे. त्यावेळेस एकदा आपण पाहतोय की तिथे थोड्या वेळ फलंदाज विकास खूप मागे थांबला होता आणि पंचाने सांगितले नाही भाई तेरी रुकने की जगह वहां पे तू वहीं पे खड़ा रहे. 18 धावा 2 गाड्यांच्या मोबाईलात 24 चेंडू 51. यावेळेस एकदा आपण पाहिले अगदी गॅपमध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव. रवी आयरे चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट तर झाला गेला होता परंतु तिथं अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली. सिंगल चेअर पॉईंट आपण करता बस 19 आहे. 19 वरती 2 आणि मला वाटतं इथे चेक केला जाईल बीमर आहे की नाही हे मात्र चेक केलं जाणार आहे. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी जी घेतली जाते. खूप सारे व्यक्ती आहेत ज्यांच्या माध्यमातून योगदान आपण पाहतोय. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाबद्दल आपण चर्चा केली. तिसरा क्रमांक 71,000चा आहे आणि हे रोख प्राईज ज्यांच्या माध्यमातून आहे भावी नगराध्यक्ष आदरणीय दत्तात्रय उर्फ छोटे बापू गोविंदराव कोदे पाटील यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे. तर विठ्ठलरावजी पवार सोसायटीचे चेअरमन यांच्या माध्यमातून संघ मालकासाठी इलेक्ट्रिक बाईक आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळते. आणि निर्णय आला फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. ऑनस्क्रीन निश्चितप्रमाणे ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अल्ताप खूप पुढे पण आला होता. त्यानंतर अगदी आपण पाहतोय जवळपास कमरेपेक्षा खूप खाली चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु जिथे जिथे थोडासा डाऊट येतो ना तिथे तिथं ऑनफिल्ड अंपायर तिसऱ्या पंचाची मदत घेतात. आणि आता बॅटिंग रिव्ह्यू होता त्यामुळे तो इथे अनसक्सेसफुल ठरला. त्यामुळे इथून पुढे रिव्ह्यू मिळणार नाही. जय बजरंग वैजापूर संघाला खूप चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय रणजित फराटे याचा. साई सिद्धी वॉरियर्स एकोणीस धावा 2 गड्यांच्या मोबाईल यामध्ये आपण पाहतोय. 22 चेंडूमध्ये अजूनही 50 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायचे. 22 चेंडू शेवटचे 8 मिनिटं आणि 50 सेकंद बाकी आहेत. यावेळेस अगदी आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि सुरेख झेल विकास पवार होईल बाद. रणजित फराटे मिळालेलं यश. धक्का क्रमांक बसला जातोय 3रा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. धाप्रकाची धावसंख्या 19 वरती 3रा धक्का आणि त्यानंतरचं रणजित फराटे यांनी केलेलं सेलिब्रेशन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. मोठी विकेट आहे. विकास पवारची विकेट म्हणजे मोठी विकेट आहे त्यांना आपल्याला जे पाहायला मिळाली. आणि ह्याच एक डॉट बॉलने एक विकेटने निश्चितप्रमाणे विजयाच्या दिशेने साई सिटी वॉरियर्स जाण्याची शक्यता आहे. परंतु जय बजरंग वैजापूर इथं कशा प्रकारे वाटतं थोडीशी खेळाडूच्या फिरोज पठाण याला या ठिकाणी अगदी आपण पाहिलं आणि इथे थोडंसं पायाला दुखापत थोडीशी जाणवली होती त्यामुळे आपण टाईमसुद्धा थोडा थांबवला होता.
आता टाइम परत एकदा स्टार्ट होताना पाहायला मिळेल. शेवटचे 21 चेंडू आणि बनवायच्यात 50 धावा. मॅच कधी संत कधी वेगवान होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या मॅचचा रंग काय असणार आहे आपल्याला पाहायचंय. 21 चेंडू आणि 50. इथे फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. जय गायकवाड आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 20 चेंडू आणि 50. यावेळेस उंच हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय आणि फिरोज खूप दूरवरती होता. तिथे येतोय चौकार 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. पुन्हा 6 चेंडू नंतर इथे कुठेतरी एक बाउंड्री येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यासाठी किती कष्ट घ्यावा लागले. पडला झडला चेंडू फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि याच मेहनतीच्या जोरावरती जे बजरंग वैजापूर संघाला धावसंख्या खूप मोठी गाठायची. 3/23 वरती धापलं की शेवटची 19 चेंडू आणि बनवायच्या 46 धावा. परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला खूप चांगल्या प्रकारची दिशा देताना आपल्याला पाहायला मिळाला. जय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. त्या दरम्यान क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा अगदी 2 धावा या दरम्यान पळून पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावसंख्येने षटकाची झाली आहे समाप्ती. 3/25 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू 44. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. शेवटचे 18 चेंडू आणि 44 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. त्यामुळे आपल्याला पाहायचंय या मॅच मध्ये कोण कोणावरती मात करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्पर्धेमध्ये पाहिलं तर 4थ्या क्रमांकासाठी जे योगदान आहे ते 51,000 रुपयाचं आहे. या 4थ्या क्रमांकासाठी ज्यांच्या माध्यमातून सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे ते आपल्या शिर्डीनगर परिषदेचे नगरसेवक आदरणीय सतीश उर्फ नंदूभाऊ गोंदकर पाटील यांच्या माध्यमातून हे सौजन्य अगदी आपण पाहतोय. तर संघ मालकासाठी इलेक्ट्रिक बाईक जी आहे त्यासाठी कैलासवासी भाऊसाहेब सखाराम गोंदकर पाटील चॅरिटेबल ट्रस्ट माननीय श्रीमान गोपीनाथ बापू गोंदकर पाटील माजी उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून ही इलेक्ट्रिक बाईक आपल्याला या ठिकाणी जी पाहायला मिळते. यावेळेस अगदी आपण पाहिले थोडासा मिस टाइम फटका आहे. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू कव्हर करताना पाहायला मिळतोय. 1 धाव येईल. एका धावसंख्येने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 26. 17 चेंडू 43. गोलंदाज सगळ्या गोलंदाजी मार्क होते अगदी आपण पाहतोय. परत एकदा सोनू 1 धाव त्याने आता खर्च केली. रिवाचा प्रयत्न होता. बॅट होती येऊ शकला नाही. निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल जेवढे येणार तेवढा प्रेशर वाढला जाणार. साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी संघ हा विजयाच्या दिशेने आगेकूच करणार. जेवढे डॉट बॉल येणार जेवढ्या विकेट येणार तेवढे आक्रमण करावा लागेल जय बजरंग वैजापूर संघाला. त्याशिवाय इथे विजय मिळवता येणार नाही. परत एकदा मिस्टॅम फटका. रणजित खूप वेगाने चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान एक सिंगल आली. धापलक 27. 3 गड्यांच्या मोबाईल्यात. शेवटचे 15 चेंडू आणि बनवायच्यात 42 धावा. 15 चेंडूमध्ये 42 धावा संख्येचा पाठलाग अजून या ठिकाणी करायचा आहे. 1-2 बिगीट मॅचची रंगत आणणार आहे पण त्यासाठी अल्ताफ आणि जय या दोघांना करामत करावे लागेल. जय 5 चेंडू 7. अल्ताफ 5 चेंडू 7. यावेळेस अगदी आपण पाहतोय अल्ताफच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. सनीभाऊ राजपूत आणि मुजीबा शेख या संघ मालकांनी कळवले, जर सामना जिंकून दिला तर इथे 3100 रुपयाचं प्राइज असणार आहे. मागणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अगदी आपण पाहतो जे असणार आहे. खूप दूरवरती षटकार आलाय. या षटकाराने जान आली आहे असं म्हटलं हरकत नाहीये. चौदा चेंडू 36 ही मॅच असूनही बाकी. रेवाचा प्रयत्न होता, रेवाचा प्रयत्न. हिंदी में कहावत है, अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. पण सरळ हाताने फलंदाजी करताना एक षटकार अगोदर आलाय ना, परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला, डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. अगर घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली की टेढ़ी करने की जरूरत नहीं है. पण पाहायचं आहे आता, कधी कधी त्याचाही फायदा होतो. पण जेवढा हा फायद्याचा आहे त्याच्यापेक्षा जास्त तोट्याचा हा चेंडू अगदी आपण नेहमी पाहिलेला आहे. 13 चेंडू आणि 36 धावा. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिलंय खूप जोरदार फटका, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. शेवटचे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा वाढवायच्या आहेत त्या अजूनही 30 धावा. 12 चेंडू 30. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. टाइम शेवटचे आता 20 सेकंद बाकी राहिलेले आहेत. गोलंदाज आहे रणजित. यावेळेस अगदी आपण पाहतोय तिथे चेंडू दिसला नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. लागोपाठच्या 2 विकेट आल्या तर शफीकभाई शेख यांच्या वतीने 2100 रुपयाचं प्राइज आहे. धाबरगावची धावसंख्या निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या चौकाराची रपड वाढली. 43 धावा. समीकरण 11 चेंडू 26. यावेळेस परत एकदा बिगिट केलाय. चेंडू हवेत, जेल अनिकेत काळे घेईल आणि फलंदाज होईल बाद. बॅटर आउट, बॅक टू डग आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. टाइम संपलेला आहे त्यामुळे आता पुढच्या ओव्हरसाठी एक क्षेत्ररक्षक की आत्ता लगेच पुढच्या ओव्हरला निश्चितप्रमाणे एक क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चौथी विकेट आली आहे. 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 43 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मॅच बाकी शेवटचे 10 चेंडू बनवायच्या 26 धावा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अंकुश शेकडे. अंकुश शेकडे सर मैदानाच्या आत अगोदरच्या मॅचचे सुपरस्टार हिरो आहेत. 11 चेंडू 36 धावसंख्येची बहारदार खेळी केली होती आणि आता तशाच खेळाची अपेक्षा आहे. 10 चेंडू 26 बनवायचे आहेत. पाहूया मॅच अजूनही ऑन आहे. 10 गेंदे 26 रन. रणजीत 2. अंकुश या दरम्यान अगदी आपण पाहिले धाव तिथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आलाय. समीकरण बदललं जाते. शेवटचे 9 चेंडू बनवायच्या 26 धावा. 9 चेंडूमध्ये 26 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी अजूनही जो करायचा आहे.
चर्चा खूप मोठ्या प्रमाणात रंगताना आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकतंय कोण पराभूत होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 9-26 रणजी तयार. साई सिद्धी वॉरियर्स वर्सेस जय बजरंग वैजापूर. शिर्डी वर्सेस वैजापूर. यावेळेस इथे मात्र विकेट येईल. सुरेख जेल बॅटर आउट. बॅक टू डग आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. लागोपाठच्या 2 विकेटची मागणी होती पण इथे शफीक भाईने सांगितले भाई 2 विकेट आ गए ना 2100 का इनाम गेंदबाज केले. 2100 रुपये मिळणार आहेत रणजित फराडे यांच्यासाठी. 2 विकेट त्यांनी या ओव्हरमध्ये मिळवलेले आहेत. आणि आता समीकरण आहे शेवटचे 8 चेंडू बाकी राहिले. धावा बनवायच्या त्या 26 धावा. की म्हटलं जातं की हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं. दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं. पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी. आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवरायांसारखंच काळीज हवं. इथं साम्राज्य निर्माण करायचंय त्यामुळे तेवढं मोठं धाडस तर करावेच लागणार आहे. चलो समय पे ध्यान दीजिए. वेळ वाचणं गरजेचं आहे. वेळ वाचवा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 8 धावा बनवायच्या 26 धावा. यावेळेस एकदा आपण पाहिले चेंडू सुंदरता खेळलाय गॅप मध्ये सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन. चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. आणि या मंगेश राशिंकरच्या चौकाराच्या रूपाने धावफलक पुढे पोहोचलाय 47. आणि मॅच बाकी आहे 7 चेंडू 22 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. 7 चेंडू 22 ची मॅच. जय बजरंग वैजापूर वर्सेस साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी. परत एकदा आपण पाहिले जोरदार तर फटका खेळला तिथे क्षेत्ररक्षक आहे. निर्धाव चेंडू येईल आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय अल्ताफ स्वतःकडे स्ट्राईक ठेवताना आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाची या ठिकाणी झाली आहे समाप्ती. 5 ओव्हर कंप्लीट. 5-47. 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 22 धावा. टाइम आउट आहे त्यामुळे शेवटच्या षटकासाठी प्लेअर घ्यावा लागेल. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. इथे टाइम आउट टाइम संपलाय त्यामुळे एक खेळाडू 30 या सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त घ्यावा लागणार आहे. आणि 6 चेंडूमध्ये धावा वाचवायच्या आहेत साई सिद्धी वॉरियर्स संघाला 22 तर बनवायच्या आहेत त्या 22. या ठिकाणी 3 डॉट जर टाकले गेले लगातार 3 डॉट जर या ठिकाणी आले तर राजवाडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय नितीन भाऊ धिवर यांच्या वतीने 1100 रुपयाचं प्राइज. बक्षियांची खैरात आहे. बक्षियांची खैरात आहे. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय अमोल कुदळे गोलंदाजीवरती तयार आहे अल्ताफसाठी. इथे बिगिट केलाय. लोंगालला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मॅच अजून संपली नाहीये. खणखणी षटकार आलाय. चेरन फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. या षटकाराने मॅचची रंगत निश्चितप्रमाणे वाढताना पाहायला मिळाली. आणि आता मॅच बाकी आहे. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या 16 धावा. अल्ताफ मैदानाच्या संघाचा संघनायक आहे. पाहायचंय करामत काय करणारे मैदानाच्या 5 चेंडूमध्ये 16 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे.
एका बाजूला साई सिद्धी वॉरियर्स, एका बाजूला अगदी आपण पाहतोय जय बजरंग वैजापूर. कोण बाजी मारतय? 5 चेंडू आणि 16 धावा. अमोल कुदळे तयार आहे आणि समोरच्या बाजूला अल्ताफ शेख. अमोल टू अल्ताफ. परत एकदा आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षक खूप चांगला झालाय. फिकी येईपर्यंत अगदी आपण पाहतोय 2 धावा. 2 रन, 2 धावा येतील. या 2 धावसंख्येनंतर धापलकरती धावसंख्या असेल ती आता 5 बाद 55. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. 4 चेंडू 14. 4 चेंडू 14. हे मॅच अजूनही दरम्यान बाकी आहे. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली गेली. रन कंप्लीट आहे. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 14. अमोल तयार. अमोल टू अल्ताफ. बिग हिट या दरम्यान अगदी आपण पाहतोय सीमा रेषेवर 4 रन. चौकार आलाय. चेंडू सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसला नाही आणि इतक्या वेगाने जाताना पाहायला मिळालं की तिथं संधीच नव्हती. तिथं क्षेत्ररक्षकाला खूप साऱ्या व्यक्तींनी आवाज दिला की चेंडू तुझ्या समोर आहे, परंतु तिथे अगदी आपण पाहिलंय त्याच्या लक्षात आलं नाही आणि तिथं चौकार येताना पाहायला मिळाला. चौकाराच्या रूपाने धापलक वाढलाय. धापलकावरती धावसंख्या असेल आता 59. शेवटचे 3 चेंडू बनवायच्या 10 धावा. 3 चेंडू 10. मंडळी मॅच आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी वाजवायला हरकत नाहीये. 3 चेंडू 10. विकेट तर केला गेला. स्क्वेअर एकला चेंडू पोहोचला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायचंय इथे 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 मात्र कोण आउट, कोण असेल आउट, प्रश्नचिन्ह आहे. आणि निर्णय तिसऱ्या पंचाकडे आलाय. तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलाय. थांबा अल्ताफ 1 मिनिट. आणि निर्णय आलाय मंगेश राशीनकर होईल बाद. मंगेश राशीनकर बाद आहे. लाईव्हला ऑन स्क्रीन दिस, लाईव्हला पहा. तिसऱ्या पंचाचा निर्णय. चेंडू घेतला, फेकला. ज्यावेळेस यष्ट्यांवरती लागला गेला ना त्यावेळेस स्टंपच्या जवळ हा मंगेश राशीनकर होता, त्यामुळे मंगेश राशीनकर बाद आहे. म्हणून मंगेश राशीनकर बाद होताना पाहिला. आणि शेवटचे 2 चेंडू आणि बनवायचे आहेत. इथे 9 धावा. नवीन फलंदाज मंगेश राशीनकरच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळेल प्रदीप माळवे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. 2 गेंदे 9 रन पाहायचंय. 2 चेंडू 9. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. अमोल तयार. आणि क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. तिथे अगदी आपण पाहतोय 1 धाव आली आहे. शेवटचा 1 चेंडू आणि बनवायचा तब्बल 8 धावा. जर कुठल्या प्रकारचा वाईड बॉल नो बॉल जर पडला नाही तर 1 चेंडू आहे आणि 8 धावा बनवायच्या आहेत. 1 डॉट बॉल शफीक भाई शेख इनकी तरफ से 1100 का इनाम. 1 डॉट बॉल 1100. शेवटचा 1 चेंडू आणि बनवायच्या 8 धावा. पायच्या मैदानाच्या आत काय होणार आहे. शेवटचा 1 चेंडू आणि बनवायच्या 8. सामान्यपणे त्याची औपचारिकता राहिली असं मध्ये हरकत नाही, पण क्रिकेट आहे. 1 चेंडू 8. वाईट बॉल नो बॉल जर पडला नाही तर शेवटचा 1 चेंडू बाकी राहिलेला आहे.
एक चेंडू आठ अमोल तयार, समोरच्या बाजूला अल्ताफ, आणि या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये साई सिद्धी वॉरियर शिर्डी अमोल गागरेसाठी 1100चं प्राइज. संघ मालक नगरसेवक धनराज कैलास बापू कोदे पाटील यांच्या वतीने प्राइज असणारे. सेकंड करून घ्या दोन्ही टीम एकमेकांना, दोन्ही टीम सेकंड करून घ्या एकमेकांना. एक जबरदस्त मॅच होताना पाहायला मिळाली. अल्ताफ एकतर्फी झुंज निश्चितप्रमाणे देताना पाहायला मिळाला असं म्हणलं तरी हरकत नाही. एक गेम प्लॅन जो बनवला होता तो गेम प्लॅन मध्ये थोडासा यशस्वी होताना पाहायला मिळाला नाही, परंतु फाईट जबरदस्त पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेच्या क्वालिफाय 1 मध्ये संघ जाऊन पोहोचला गेलाय साई सिद्धी वॉरियर शिर्डी. टीमचं मनापासून अभिनंदन. आणि हे सेलिब्रेशन आपण ऑन स्क्रीन रणजित फरडेला पाहतोय. हे सेलिब्रेशन कारण प्रत्येकाची इच्छा असते ह्या स्पर्धेमध्ये संघ मालकत्व मिळावं, संघ मालकत्व ऑप्शनच्या माध्यमातून टीम चांगली व्हावी, माझ्या संघाला आयकॉन चांगला असावा, पहिली मॅच मी जिंकावी, माझा संघ हा सुपर 8ला दाखल व्हावा. आणि एवढंच काय, एवढं करत असताना माझ्या संघाने बक्षीस फ्री जाऊन पोहोचावं. ही जी स्वप्न असतात ना, ही स्वप्न ज्यांनी ज्यांनी पाहिली त्यापैकी एक स्वप्न पूर्ण झालं साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी संघाच्या संघ मालकांचं. चला साई 11